चला मित्रांनो, आज आपण चालू करणार आहात सर्कल कसा ड्रॉ करायचा. तर त्याच्यासाठी आपण सर्कल कमांड घ्यायची, त्याच्यानंतर एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. सर्कलची रेडियस विचारतं ते आपल्याला, रेडियस 50 टाईप करायची, 50 एंटर. ओके, झूम, सर्कल सेंटर इथं 20 एंटर. चारी बाजूने सेम 20-20चे सर्कल ड्रॉ करून घ्यायचे. तसं सर्कल इकडल्या साईडला ड्रॉ करायचं 10 एंटर. 10 एंटर. 10 एंटर. 10 एंटर. हे झालं आपला सर्कल ड्रॉ. कमांड मेजरमेंट्स इथं जायचं, इथं रेडियस कमांड चूज करायची, म्हणजे आपलं रेडियस येतं आणि आपल्याला सर्कल चूज करावा लागतो, म्हणजे आपला रेडियस येतो. 40 रेडियस दिसत असेल आपल्याला, याची 20 रेडियस आणि या मधल्याची आपण टाईप केली 50 रेडियस. 100 शक्यतो आपण 100 रेडियस टाईप केलेलं आहे. ठीक आहे, चालतं, तसं काय विषय नाही, 100 ते 100. तर अजून एक तुम्हाला सांगतो, लाईन ड्रॉ अटॅच विथ सर्कल अटॅच विथ ट्रायंगल. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची, एफेक्ट दाबून घ्यायचा, अर्थ होईल. आपली लाईन आहे 100ची स्टार्टिंगला, एंटर. देन वरी 60 डिग्री मध्ये घ्यायचं आहे, इफेक्ट कॅन्सल, 100 टॅब 60 एंटर. ओके, देन सर्कल ड्रॉ करून घ्यायचे. आपलं सर्कलची रेडियस किती आहे, 20. तिन्ही कोपऱ्याला 20-20चा रेडियस घ्यायचा आहे, एंटर. सर्कल 20 एंटर. 20 एंटर. तर आता इथं सर्कलच्या खाली एक ॲरो दिसतो, त्याच्यावर क्लिक करायचं. इथं सेंटर रेडियस दिलेली आहे, सेंटर डायमीटर दिलेला आहे, तर 2 पॉईंट दिलेले आहेत, 3 पॉईंट, टँजंट, टँजंट, रेडियस, टँजंट, टँजंट, टँजंट. त्यात ही चूज करून दाखवतो कशी चूज करायची. झाली तिन्ही सर्कलला एकसारखी टँजंटनं आपण चूज केलं. अजून एकदा जायचं, टँजंट, टँजंट, 1 2 3. हे झालं आपला सर्कल. त्याची रेडियस चूज करायची, ओके. रेडियस जे आहे 75, कारण आपण ह्याची लेंथ घेतली नव्हती, खालच्याची घेतलेली, नंतर आपण जोडलं होतं. याची बघू शकता 20ची 40 झालेली, कारण आपण 40 घेतलेली, कारण ह्याने डायमीटर दाखवतोय, रेडियस नाही दाखवायला लागला. रेडियस 20 आहे आणि डायमीटर 40 राहतो. तर आपलं मेजरमेंट डायमेन्शन राहील
1 2. ओके 99.1. हाऊ ओके 100. तर असं ड्रॉ करायचं आपल्याला. तरी आपल्याला काही एक्सरसाइजसाठी देतो तेवढं तुम्ही करून घ्या. ओके बाय.